नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। तर अखेर महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि प्रवर्गानुसार किती जागा आहेत, तर मित्रांनो त्याची माहिती आज दिनांक 29/2/2024 रोजी आलेली आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे नातेवाईक, मित्र, मैत्रीण असतील मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत हे माहिती असणं मित्रांनो गरजेचं आहे। तर त्यानुसार तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा ते मित्रांनो कळतं। तर पहा जाहिरात क्रमांक 450। तर हे जे जागा आहेत तर नांदेडचे आहेत। तर पोलीस अधीक्षक नांदेड, तर महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2022-23 पोलीस अधीक्षक नांदेड। तर नांदेड मध्ये पहा मित्रांनो किती जागा आहेत। तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 23/6/2022च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई सहसंवर्गात रिक्त होणारी 134 मित्रांनो पदे आहेत। तर भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे। तर तुम्हाला फॉर्म कधी भरायचा हे माहीतच असेल। तर पहा अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 48 आहेत। तर अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो जागा नाहीत। तर विमुक्त जाती अ साठी 6 जागा आहेत। तर भटक्या जमाती ब साठी 11 जागा आहेत। भटक्या जमाती क साठी 2 जागा आहेत। तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाही। तर विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 5 जागा आहेत। इतर मागास वर्गासाठी 55 जागा आहेत। तर SEBC साठी जागा नाही। EWS साठी 7 जागा आहेत आणि अराखीवसाठी मित्रांनो जागा नाहीत। तर ही भरती मित्रांनो एकूण 134 जागा आहेत। तर अनुसूचित जातीसाठी हा फॉर्म मित्रांनो इथे भरणं एक प्रकारे मित्रांनो चांगलं आहे आणि जास्त जागा इतर मागासवर्ग एकूण 55 जागा आहेत आणि अनुसूचित जातीसाठी 48 जागा आहेत। तर येथे मित्रांनो पूर्ण सर्वसाधारण महिला खेळाडू यांच्यासाठी ज्या जागा आहेत तेही मित्रांनो दिलेले आहेत। तेही तुम्ही पाहू शकता किती जागा आहेत आणि त्यानुसार फॉर्म भरू शकता। तर पहा अनाथासाठी मित्रांनो माहिती दिलेली आहे। महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ 2022 तर दिनांक 6/4/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदाच्या 1% इतकी पदे मित्रांनो राखीव राहतील। तर बॅट्समॅन वरीलपैकी बॅट्समॅनची 6 पद भरणे आहेत। तर इथे दिलेले आहेत ट्रम्पेट दिलेला आहे आणि 2 पद क्लारनेट हे सगळे बॅट्समॅनचे पदे दिलेले आहेत आणि त्यामध्ये एकूण जे दिलेले आहेत ते 6 पदे भरणे आहेत मित्रांनो। वरीलपैकी जे आहेत बॅट्समॅनचे 6 पदे भरणे आहेत। तर आपलं मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत तर त्यानुसार आपण प्रत्येक जिल्ह्याची जे वॅकन्सी आहे ते कव्हर करणार आहोत। तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर धन्यवाद मित्रांनो।